श्री स्वामी समर्थ. जय माता दी. नमस्कार मित्रांनो, पवित्र अशा नवरात्रीला आता सुरुवात झालेली आहे आणि हा नवरात्रीचा हा पवित्र काळ म्हणजे देवीची उपासना करून आपण आपल्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धी आणण्याची आपल्या हातामध्ये ही असलेली सुवर्ण संधीच आहे. तर आज मी तुम्हाला एक अगदी साधा आणि सोपा असा प्रभावी असा उपाय सांगणार आहे. हा उपाय तुम्ही नवरात्रीमध्ये घटाच्या जवळ करायचा आहे. अगदी 2 विड्याची पानं जी आहेत त्या पानांचा हा उपाय आहे. अगदी विश्वास ठेवून, माता लक्ष्मीवर विश्वास ठेवून जर हा उपाय तुम्ही नक्की केलात ना, तर माता नक्की तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे. तुमच्या घरातून पैसा कधीच कमी होणार नाही आणि घरामध्ये धनाचीही दिवसेंदिवस वाढ होत जाणार आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, घट म्हणजे शुभतेचे प्रतीक असतात आणि ह्या घटासमोरच आपल्याला एक असे उपाय करायचे असतात, ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होणार आहे. घटामध्ये देवीचाच वास असतो आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी या 9 दिवसामध्ये आपल्याला विविध असे उपाय करायचे असतात. आणि जर एकदा का या घटामधली देवी जर आपल्याला प्रसन्न झाली, तर आपल्या जीवनामध्ये कधीच दरिद्रतेचं तोंडसुद्धा आपल्याला बघायला मिळणार नाही. विड्याचे पान हे समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक असतं. जेव्हा ही दोन्ही एकत्र येतात, तेव्हा घरातील दरिद्रता नाहीशी होते आणि लक्ष्मीचा स्थायी वास होत असतो. नवरात्रीच्या दिवशी विशेषतः सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा. घटाजवळ बसा आणि देवीसमोर 2 ताज्या विड्यांची पानं ठेवायची आहे. त्यावरती हळद, कुंकू, अक्षदा तुम्हाला व्हायचे आहेत आणि मनामध्ये प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला त्या घटाच्या 2 पानावरती तुम्हाला एक लक्ष्मीचं कॉईन ठेवायचं आहे. चांदीचं, सोन्याचं किंवा ₹1 नाणं ठेवलं तरीही चालेल. आणि माते, माझ्या घरात पैसा कधीही कमी पडू देऊ नये, सदैव समृद्धी आणि सौख्य लाभो ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे. ही 2 पाने म्हणजे घटाजवळ आपण लक्ष्मी स्वरूपच मानत असतो. आणि नवरात्री संपल्यावर ही 2 पाने पाण्यात विसर्जन करा आणि त्यानंतर जो ₹1 नाणं आहे तो आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. लाल कपड्यात बांधून ठेवा किंवा एखाद्या लाल कलरच्या पोटडीमध्ये बांधून तुम्हाला मंदिरामध्ये ठेवलं तरीही चालेल. त्यामुळे माता लक्ष्मीचा वास जो आहे तो कायमस्वरूपी तुमच्या घरात राहणार आहे. घरातून पैसा कधीही बाहेर जाणार नाही, आलेला पैसा घरामध्येच थांबणार आहे. तुमच्याकडे सुद्धा विनाकारण खर्च होत आहे, घरामध्ये अगदी दरिद्रता आहे किंवा रोगराईने घरामध्ये सतत आजारपण चालू आहे, तर तुम्हाला हा ₹1 जो उपाय आहे तो नक्की करायचा आहे. या घटाच्या दिवसामध्ये माता अगदी जागृत स्वरूपात सगळीकडे वास करत असते आणि त्यामुळे ही आपल्याला जर तिचा आशीर्वाद पाहिजे असेल ना, तर असा काहीतरी आपल्याला एक तोटका जो आहे तो काढायला लागेल आणि त्यामुळे आपल्या घरातून जो पैसा आहे तो बाहेर जाणं थांबणार आहे. धनलाभाच्या नवीन नवीन संधी आपल्याला निर्माण होणार आहेत. लक्ष्मीची कृपा कुटुंबावर कायम राहणार आहे. नोकरी, व्यवसाय, घरगुती जीवनात आनंद आणि समाधान आपल्याला प्राप्त होणार आहे. असं म्हणतात की एक भक्त स्त्रीने नवरात्रीत घटाजवळ हा उपाय केला होता. ती नेहमी पैशाच्या टंचाईने त्रस्त होते, पण तिने शास्त्रामध्ये हा उपाय वाचला होता आणि या उपायाने ह्या घट जेव्हा संपल्यानंतर काही दिवसातच तिच्या घरामध्ये तिच्या पतीला चांगली नोकरी मिळाली. कुटुंबात आनंदाचं वातावरण वाढलं. पैशाची तंगी कायमची दूर झाली. त्यामुळे श्रद्धेने केलेला हा छोटासा उपायही खूप मोठं फळ आपल्याला देऊन जातो. त्यामुळे या कथेतून आपण जे प्रत्येकाला जो बोध घ्यायचा आहे तो घेऊ शकतो. जो माता राणीवरती विश्वास ठेवतो, अशा चमत्कारांवरती विश्वास ठेवतो, त्या लोकांसाठी एक मी सांगते की कमेंट बॉक्समध्ये जय माता दी लिहायला विसरू नका. तुमच्याही जीवनामध्ये चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, हा उपाय अगदी साधा सोपा आहे, पण त्यामध्ये श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धेने आणि विश्वासाने केल्यास माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते. जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारापर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय माता दी. श्री स्वामी